म्हणजे अशी म्हणते का सून जर कर्तबगार असेल तर तिला हातभार लावायला काय हरकत आहे. माझे मिस्टर पण त्याच बोलतात का माझी बायको जर कर्तबगार असेल तर तिला मदत करायला काय हरकत आहे. असं कोणाचा हातभार असलं तर माणसाला कसा हाऊस वाटते ना कुठलीही गोष्ट करायला. का आपली घरच्यांचा एवढा सपोर्ट आहे तर दुसऱ्यांचं काय ऐकायचं. कोणी किती काय बोललं तरी पण आपण मग ऐकत नाही ना. ठामपणे माणूस बोलतो ना का बाबा घरचा सपोर्ट असल्यावर कशाला कोणाला घाबरायचं. परिस्थिती खूप म्हणजे अशी घरचं कमवणारा कोण नव्हता. माझा मिस्टर पण म्हणजे छोटीशी टपरी होती त्याच्यावर ते घरातला खर्च भागायचा आमचा पहिल्यांदा. तसं आमचं घर पण म्हणजे असं पडीत होतं पण असं बांधलेलं वगैरे काहीच नव्हतं. जुनं घर एकदम होतं. तुम्हाला फोटो दाखवलं तर असे प्लॅस्टिक वगैरे लावलेले होतं एकदम. म्हणजे तरी पण माझे घरचे बोलायचे का तू एकटी आहे आणि तुला बघ कसं द्यायला घेतले कुठल्या ठिकाणी. तर मी बोले मिस्टर चांगले आहेत ना बिनव्यसनी आहेत ना तेच मला पाहिजेत बोलते. काही असं काही घरच बंगलाच पाहिजे ना घर एवढं व्यवस्थित पाहिजे असं काय नाही. घर काही कधी पण मोठं होत आहे ना. माझी सासू पहिले खूप कडक होती. मी घाबरायची म्हणजे असं का बाबा माझी सासूबाई बोलते का काय का काम टाकून जाते का काय असं माझी मलाच भीती वाटायची. मी बचत गटात आले का बाबा नाही मीटिंगला जावंच लागते ट्रेनिंगला जावंच लागते. ती काही हौशीनं जात नाही पण आता त्याच्यात उतरले म्हणजे तिला करणं गरजेचंच आहे. मग तर बाहेर गेल्याशिवाय आणि 4 माणसात हिंडल्या फिरल्याशिवाय काही माहिती होत नाही ना. मग तर जा ना काय होतंय घरचं आम्ही बघू. माझे मिस्टर पण बोलले सासू पण बोलली का पोरांचा काय टेन्शन नको घेऊ पोरांचं आम्ही बघू. म्हणून मग मी बिनधास्त तिथून मग कुठेही ट्रेनिंग असली तरी मी हौशीने जाते ना. सगळ्या सहयोगिनींना माहिती का साधनाताईंना कुठे सांगितलं ना ट्रेनिंगला चल का मीटिंगला चल ती कधी नाही म्हणणार नाही. कारण त्यांची सासू चांगली आहे ती सगळ्या घरात सांभाळते. मॅडमला माहीतच आहे का कोणी करणार नाही ही गोष्ट साधनाताई करतीलच. त्यांना पक्का माहिती झाले म्हणून त्या कुठेही काय झालं ना मला पहिले पुढे पाठवतात. जे दिसलं काम ना ते आम्ही करतो का असं नाही का हे काम तूच करणं हे काम मी करेल असं कधीच नाही. जे घरात दिसलं ना पोरांची तयारी करायची ना मी करते तू ते कपडे धुवायचे का जादू तुला पोरांना शाळेत न्यायचं ना मी नेते तुला काय करायचं असेल ते कर. म्हणजे असं वाटून नाही का बाबा मी हे करते तू ते कर असं नाही. जे दिसलं ते काम करतो आम्ही दोघी पण. घरात पण काही काम जर आडलं मला कुठं जायचं असलं किंवा काही जास्त काम असलं घरात तर आम्ही तिघं मिळून करतो. म्हणजे असं बाबा एकटी होणे पडावं म्हणून. असं जरी घरघंटी आहे तरी माझ्या मिस्टरांना पण चालवता येते सासूला पण चालवता येते. मग मी जरी मशीनवर कधी बसले का आता वेळ आहे तर थोडा मशीनवर बसू दे मग त्या घरघंटी पण करतात. जर कुठपणाकडे जायचं असलं तर ते जातात. ते गाडीवर पटकन जाऊन येतात ना.